हे पडळकर बंधू मोठमोठ्या महापुरुषांना सुद्धा हे सोडत नाहीत राजकारणासाठी. तुम्हाला माहिती आहे अहिल्या मातेचा राजमाता अहिल्या देवींचा पुतळा सुद्धा भवानी हायस्कूलच्या ग्राउंडवरती बसवला. ह्याची विटंबना आहे का नाही? तुमच्या हातात देवा भाऊ आहे, चंद्रकांत दादा, तुम्हाला कोण परवानगी देणार नाही? कायदेशीर तुम्ही काय चालताय का? मनगटानं चालल्यावरती मग मनगटाचा जोर दाखवावा ना. मग अशा मोठ्या माणसाची विटंबना करणारी ही माणसं आणि त्यांना घाबरून जर आमचा बापू तिकडे जात असेल म्हणजे ह्या सगळ्याचा परिपाक तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. म्हणून मी काही घाबरत नाही, कारण त्याच्या अगोदर पण त्याच्या अगोदरच्या इलेक्शनला सुद्धा पृथ्वीराजच्या आईचा सुद्धा आम्ही प्रचार केलेला. म्हणजे हे काही नवीन घर आहे आम्हाला असं आहे का? म्हणजे सगळ्या पद्धतीने आम्ही सगळ्यांच्या बरोबरीने हातात हात घालून जाण्याचा प्रयत्न करतोय. पण चुकीच्या पद्धतीचं दांडगाव्याचं राजकारण, जसं की देवाभाऊला सोन्याची कांडी ह्या लोकांच्या हातात दिल्या की आज अशी फिरवली की ह्या निगंडीतल्या सगळे कवलं सोन्याची होणार आहे. अशा आविर्भावात त्यांनी राहू नये आणि चांगल्या पद्धतीचं निकोप वातावरण आपल्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला करावं लागणार. आमदार साहेब तयारीचे कसं